नमस्कार प्रेक्षक हो. मी अमृता संभूस माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आता शारदीय नवरात्र सुरू आहे. त्यानिमित्ताने आम्ही नवरात्रीतील नवदुर्गा या मालिकेमधून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दुर्गांशी संवाद साधत असतो. आजही आपण अशाच एका दुर्गेशी संवाद साधणार आहोत. ती दुर्गा अष्टपैलू आहे. हो अष्टपैलू. कारण आजची जी दुर्गा आहे त्या सेवा परमो धर्म ह्या वचनाप्रमाणे अनेक सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. तसेच त्या उत्तम निवेदिका आहेत, त्या उत्तम कवयित्री आहेत. चला तर मग आजच्या आपल्या दुर्गेशी आपण संवाद साधूया. आजची आपली दुर्गा आहे सौ वंदनाताई विद्वंस. नमस्कार वंदनाताई. नमस्कार. तुमचं अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. माझा सर्वात पहिला प्रश्न आहे की तुमचं बालपण कुठे गेलं आणि तुमचं शिक्षण कुठे झालं? माझा जन्म नागपूरचा, त्यामुळे अर्थातच बालपण नागपूरला अच्छा. आणि पूर्ण शिक्षण माझं नागपूरला. तुम्ही 1987 ते 2007 पर्यंत 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शिकवणीचे क्लासेस घेत होतात. तर मग अचानक शिकवणी वर्ग बंद करून वेगळ्या क्षेत्राकडे यावं असं तुम्हाला का वाटलं? आणि जेव्हा तुम्ही शिकवणी वर्ग घेत होतात तेव्हाचा तुमचा अनुभव किंवा तेव्हाची शिक्षण पद्धती, तेव्हाचे विद्यार्थी आणि आत्ताची शिक्षण पद्धती ह्याच्यातला बदल तुम्हाला काय जाणवतो? खूप बदल जाणवतो आत्ताच्या ह्याच्यात. तेव्हा मी जे सुरुवात केली ते पुन्हा असंच एक सामाजिक ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच, कारण अनेक विद्यार्थ्यांकडनं मी फी घेतलेली नाही. अच्छा. म्हणजे ते म्हणजे आपण एक तर व्यस्त राहतो. मला ते गप्पा गोष्टी फारशा शेजारी जाऊन म्हणजे काय म्हणतात त्याला, गॉसिपिंग बेसिकली, हां. ते मला कधी जमलं नाही, आवडलं नाही. आणि त्यामुळे ह्या माझ्या शिकवणी घेण्याला पहिला एक किस्सा होता, तो एक सांगते तुला. की मी लग्न झाल्या झाल्या बाजारात गेले हां. आणि तिथे माझ्या शेजाऱ्यांनी म्हणजे मी एम ए झाले आहे, तर त्यांनी त्यांच्या भाषेत काहीतरी 17वी वगैरे असं त्यांनी ओळख करून दिली अच्छा. की शिकली. आणि मग त्या लिंबूवालीनी मला विचारलं, मग तू नोकरी कुठे करते? हां. मी म्हटलं नाही, नोकरी नाही करत मी. हां. तर पटकन म्हणाली की अगं असं काय, एवढी शिकली आहेस आणि म्हणे एवढं लक्षात ठेव, नवऱ्यानी पीठ आणलं तर बायकोनी मीठ आणावं. ओ. हा मला विचार त्या लिंबूवालीनी दिला. म्हणजे तो आणि टर्निंग पॉइंट होता. कारण मी नागपूरहून मुंबईत आल्यामुळे हां. मला तो एक काय करावं हे होतच. आणि शिक्षण झाल्या झाल्या माझं लग्न झालं. अच्छा. म्हणजे 21 मेला परीक्षा आणि 24 मेला एंगेजमेंट, इतकं अरे बापरे. लगेचच. ओ. तर त्यामुळे मग तिथे नागपूरला नोकरीचा प्रश्नच नव्हता. मग इथे आल्यावरती मग मला हे सोयीचं होतं. हं. त्यामुळे मग मी शिकवणी सुरू केली. आणि मग ती एक की मुलांना काहीतरी आपण वेगळं द्यावं. बरोबर. आणि मग संस्कारक्षम मुलं कशी घडतील ह्याचा माझा जास्ती विचार होता. म्हणजे आजही पालक येतात हां. आणि भेटतात आणि म्हणतात की मिस, तुमच्याकडे आमची मुलं संस्कारक्षम झाली जास्ती, वाह. त्याचा जास्ती आनंद आहे. पण पालकही मला एखाद दोन सोडले, ते प्रत्येक ठिकाणी असतातच. एखाद दोन सोडले तर मला पालकही खूप छान मिळाले. विद्यार्थीही मला म्हणजे समाधान देऊन गेले, सगळे विद्यार्थी पूर्णपणे. पण तुम्ही जे शिकवणी वर्ग घ्यायचात तर ते सगळे विषय घ्यायचात का फक्त म्हणजे भाषेचे विषय, का फक्त इंग्रजी म्हणा किंवा सायन्स, मॅथ्स असे कोणते विषय घ्यायचात? नाही, 8वी पर्यंत मी सगळे विषय घेतले. हां. इंग्रजी आणि मराठी माध्यम दोन्ही. अच्छा. म्हणजे महाराष्ट्र बोर्ड, ICSE बोर्ड सगळे. हां. आणि मग 9वी 10वी 11वी 12वीचे इंग्रजी, मराठी आणि हिंदी लँग्वेजेस. अच्छा. ओके. पण मग तेव्हाचे जे विद्यार्थी आहेत आणि आत्ताचे विद्यार्थी ह्याच्यामध्ये तुम्हाला काय तफावत आढळते किंवा काय फरक जाणवतो? आताच्या विद्यार्थ्यांपेक्षा पालक जास्ती त्रास देणारे आहेत. एकेका मार्का करता किंवा हे म्हणजे त्यांना मी सांगत असे की तुम्ही ज्ञान मिळवण्याकडे लक्ष द्या. हे बरोबर. तेव्हा शक्य होतं, हो. आता फार कठीण आहे असं मला वाटतं पूर्णपणे. म्हणजे आत्ताचे पालक जास्त चिकित्सक आहेत असं तुम्हाला म्हणायचंय का? चिकित्सक पेक्षाही मला सगळं मिळालं पाहिजे, माझं मूल सगळ्यात पुढे गेलं पाहिजे, या ह्याच्यात आहे. म्हणजे कॉम्प्रोमाइज करायचं नाही किंवा हे नाही. याच्याकरता एक अगदी छोटा किस्सा सांगते हां. की म्हणजे माझ्या काळातले पालक आणि आताचे पालक एकेका अर्ध्या मार्का करता जे होतात. तर माझ्या मुलांनी म्हणजे 4थी पर्यंत कायम तो पहिला होता. आणि एकदा असं झालं की गणिताच्या पेपरमध्ये नेहमी आउट ऑफ, मराठी सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि एक गणित घरी आला, पेपर पाहिले मी. म्हटलं केतन काय झालं रे? म्हटलं हे तू गणित का नाही केलं? म्हटलं तुला येत होतं. हो येत होतं ना म्हणे. म्हटलं मग का केलं नाही? राहुलला नाही का म्हणजे वाटत म्हणे की आपण पण पहिलं व्हावं म्हणून मी मुद्दामून केलं नाही. अच्छा. तर सगळ्यांना वाटायला वाटेल की केवढी ही भावना. मग मी त्याला सांगितलं की बरोबर आहे,
त्याला यावं हे वाटतं हे काही चूक नाही, पण त्याचं कुठे चुकतंय ते तू बघ. बरोबर. आपलं सोडून द्यायचं नाही. अगदी खरं. आपल्याला जे येतंय ते पूर्ण करायचं, पण त्याच्यावरती लक्ष दे, की राहुल तुझं कुठे चुकतंय, आपण दोघं मिळून अभ्यास करू. बरोबर. आज तोही डॉक्टर झालाय, अच्छा. हाही इंजिनियर झालेला आहे. वाह! म्हणजे ही जी आपण माणुसकी किंवा हे जे शिकवतो, बरोबर. तर ती हल्लीच्या पिरियडमध्ये नाही दिसत नाही मला. दिसत. आता काही काही शिक्षक हे असतात, की "नी कशाला दिलीस त्याला वही आपली?" म्हणून काही वेळा हो, हो. ओरडतात. तर बरोबर. तसं नको ना, म्हणजे शेवटी ज्ञान तुमचं तुमच्या जवळ तुमच्या आहे. जवळ आहे. आणि पूर्वीच्या काळी जसं आपल्याला आपल्या शिक्षकांबद्दल एक आदरयुक्त भीती होती. तर हल्लीच्या पिढीमध्ये आपण बघतो की शिक्षक हे मित्रासारखेच आहेत. म्हणजे त्यांना शिक्षकांबद्दलची जी भीती वाटायला हवी किंवा आदर वाटायला हवा, तो आजकाल कमी होतोय किंवा नाहीच दिसत आपल्याला. तर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? हाही आहे. म्हणजे शिक्षकांचा एक भाग विचार घेतला, की त्यांच्यावर जबाबदाऱ्या असं ते म्हणतात. पण हल्ली संगणकामुळे त्यांच्याही जबाबदाऱ्या तशा कमी आहेत. म्हणजे बरोबर. आपल्या वेळचे, माझ्या वेळचे जे शिक्षक होते, त्यांना तर आम्ही शून्य पिरियडमध्ये केव्हाही जाऊन त्यांना आम्ही, कारण तेव्हा शिकवणी-बिकवणी प्रकार नव्हता. त्यामुळे त्यांना केव्हाही गेलो, तरी कधीही आम्हाला बाईंनी म्हटलं नाही, की "हे तू आत्ता का विचारते? मी आत्ता सांगणार नाही." म्हणजे अशी अडचण. तसं आता होत नाही. तशी आता शिक्षकांची मानसिकता दिसत नाही तेवढी. त्या प्रमाणात जे शिक्षक पूर्वी होते, बरोबर. ते आता जरा कमी वाटतंय. सगळेच नाही तसं नाही. हं. आशादायी चित्र नक्की आहे. पुष्कळसे शिक्षक अजूनही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता प्रयत्नशील असतात. हे पण चित्र आहे. म्हणजे अगदीच निराशा नाहीये पूर्ण. बरोबर. पण मग अचानक शिकवणी वर्ग बंद करून सामाजिक संस्थेकडे वळावं किंवा सामाजिक कार्यामध्ये आपण भाग घ्यावा, असं का वाटलं? सामाजिक कार्याची पहिल्यापासून आवड होती. म्हणजे शिकवणी सुरू असताना सुद्धा मधल्या वेळामध्ये 1 तास मला मिळायचा, की माझ्याकडे मुलं काही-काही तर माझ्या घरी जेवूनच जायची. अच्छा. हां, दुपारी ए.के. जोशीची वगैरे पुष्कळ होती, की हां, माझ्याच हां. घरी जेवायची आणि मग तिचा भाऊ नंतर तिचा डबा घेऊन जायचा. अच्छा. असंही होतं पुष्कळसं. आणि म्हणजे मग तुम्ही साहजिकच त्यांची दुसरी पालक होतात. हां, म्हणजे मग आता जेवताना मग जेवतानाचे श्लोक म्हणणं, हे संस्कार जे मगाशी म्हटलं ते अशा बरोबर. पद्धतीत, की तो जेवतानाचा श्लोक म्हणायचा आणि मग जेवण सुरू करायचं. पानातलं संपवायचं. ह्या ज्या गोष्टी असतात, ह्या हळू छोट्या-छोट्या बरोबर. केतनला सांगत होते, त्या त्यांना सांगत होते. तर त्या पण नंतर काय झालं, की दर 10 वर्षाला कोर्स बदलतो हो. आणि मग तो पुन्हा सगळ्यांनी नवीन करायचं, हाही एक हे होता आणि मग सामाजिक कार्याला मी वेळ कमी देऊ शकत होते. त्याहीमध्ये मी मगाशी म्हटलं तसं, की 1 तास मला मध्ये मिळायचा. हां. मग आमच्या इथे फ्रॅक्चर ॲक्सिडेंटवालं एक हॉस्पिटल होतं. अच्छा. तेव्हा हॉस्पिटल्समध्ये टीव्ही नसायचे. हो. मग त्या मुलं करणार काय? किंवा आजी कोणी ज्यांचा फ्रॅक्चर झाला असेल, तो बरोबर. असा टांगलेला पाय हो, हो. आणि बोर आणि किती वेळ त्याच्याकडे. मग बरोबर. मी घेऊन जायची काहीतरी पुस्तकं. मग एका आजींना म्हटलं, की "आजी तुम्हाला काय वाचून दाखवू मी?" हां. तर मला म्हणे, "भक्ती मार्ग प्रदीप आहे का तुझ्याकडे?" अच्छा. तर म्हणे, "ते मला आण." मग मी ते घेऊन जायचे. मग त्यांना कहाण्या वाचून दाखव. अरे वाह! लहान मुलगा एक होता. त्याला म्हटलं, "तुला काय आणू?" तर टेल मी व्हाय सारखी अशी हो, हो. पुस्तकं होती त्या छोटी काळामध्ये. पुस्तकं. मग ती पुस्तकं त्यातलं त्यांना काहीतरी वाचून दाखवायचं, त्याला वाचायला द्यायचं. असं म्हणजे ही आता माझ्या पद्धतीने त्या तासाभरापुरती मी करत होते. बरोबर. सेवा म्हणजे असं की म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद निर्माण करत होतात. प्रयत्न केला मी. नाही आणि तो नक्कीच यशस्वी झालेला आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की एखाद्याला फ्रॅक्चर झालं, तर त्याला तो पाय दुखतच असतो आणि त्याला एक असं नैराश्यही आलेलं असतं, की मी काहीच करू शकत नाहीये आणि बरं म्हणजे आत्तासुद्धा सगळ्यांकडे वेळ नसतोच, की जरी मनात इच्छा असली, की आपला जो पेशंट आहे हॉस्पिटलमध्ये त्याच्याबरोबर राहावं, पण वेळ नसतो. मग त्याला एकटं वाटतं आणि त्या एकटेपणामध्ये तुम्ही हे सगळं त्यांच्याबरोबर शेअर करत होतात किंवा त्यांच्या आवडी तुम्ही जपत होतात आणि त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवत होतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही खरंच आनंद निर्माण केलेला आहे. प्रयत्न केला मी नक्कीच एवढं म्हणेन, की आपण करायचं म्हटलं तर काहीतरी करू करू शकतो. शकतो. प्रत्येक वेळेस नक्कीच. संस्थेशी जोडलं जाणं असं नाही, की तो मला तेवढा वेळ होता. तो मी सार्थकी लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा. बरोबर. आणि आत्ता इथे आपण सुंदर एक सरस्वती बघतो आहोत. तर सरस्वती म्हणजे तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी भेट म्हणून दिली का तुम्हीही विकत घेतलीत? नाही, आम्हीच विकत घेतली कारण तिचं वरदान असलंच पाहिजे ही माझी ठाम भावना आहे. अगदी खरं. आणि माझे विद्यार्थी तो सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभम करिष्यामी सिद्धिर्भवतु मे सदा. हा प्रत्येक विद्यार्थी तो श्लोक म्हणून मगच शिकवणी वर्गाला बसायचा. अच्छा. आणि त्यामुळे तिचं महात्म्य बरोबर. त्यांना पहिल्यापासून कळलं होतं, की तिचे आशीर्वाद आपल्याला 100% हवेच आहेत. हवेच. आणि तिचा वरदहस्त असला आणि तिचा आशीर्वाद असला, की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये नक्कीच आगेकूच करू शकता, पुढे जाऊ शकता. अगदी, अगदी.
तुम्ही फॅमिली वेलफेअर कमिटी या सुप्रीम कोर्टाने जी कमिटी नेमलेली आहे त्याच्यामध्ये काउन्सिलर म्हणून काम करता. तर ह्या कमिटीमध्ये जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करता तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त जो वर्ग असतो तो महिला वर्ग असतो का पुरुष वर्ग, आणि ह्याच्यामध्ये येणाऱ्यांची जी संख्या आहे म्हणजे कोणता वयोगट असतो, म्हणजे लहान मुलं जास्त येतात का मध्यमवर्गीय म्हणजे जसं की 30 ते 40 वयोगटाची मुलं? फॅमिली वेलफेअर कमिटी असं जरी नाव असलं तरी आमच्याकडे डायव्होर्सच्या केसेस खूप जास्ती होत्या. अच्छा. हां. आणि ठाणे डिस्ट्रिक्ट असल्यामुळे अगदी मीरा रोड पासून आपल्याकडे ते ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये येतं सगळं हो. कोर्टाच्या दृष्टीने. हं, हं. आणि तिथपासनं यायच्या. त्यामुळे नवरा-बायको हे जास्ती असायचे. हां. आणि प्रचंड आमच्या तिघांची कमिटी होती. अच्छा. माझ्याबरोबर 2 अजून पुरुष सहकारी होते हां. आणि काउन्सिलर म्हणून महिला म्हणून मी होते तिथे. पण तिथले म्हणजे अक्षरशः की पुरुष अगदी की त्या बायकोशी इतकं की चल आता मी तुला सुराच मारतो अरे बापरे! इथपर्यंत ओ. असेही यायचे, की मग सांगायला लागायचं की हे कोर्ट प्रिमायसेस आहे हां, हां. आणि इथे तुम्ही काही करू शकत नाही, हे बरोबर. आमच्या समोर आहात तुम्ही. हं. म्हणजे असे पण गोष्टी व्हायच्या अशा. काही म्युच्युअल व्हायचे हं, डायव्होर्सेस. हं. असंही होतं. काही वेगवेगळे त्यांचे अफेअर्स असतात त्याच्याकरता डायव्होर्स असे पण मेन डायव्होर्सच्या केसेस जास्ती होत्या अच्छा. ठाणे पण मग येणारा म्हणजे जो कोणी अप्लाय करायचा तर ती महिला असायची का पुरुष वर्ग महिला असायचा? जास्त. महिला जास्त होत्या. कारण आता महिलांना ना आपले कायदे बऱ्यापैकी कळायला लागले. कळायला. वेगवेगळ्या संस्थांमधनं कार्यक्रम होतात आणि त्यात बऱ्यापैकी महिला शिक्षित झाल्यामुळे आता त्यांनाही कळायला लागलं आहे. त्यामुळे बरोबर. महिलांचं प्रमाण जास्ती होतं. म्हणजे अन्याय सहन आता करायचा नाही. महिलांचं प्रमाण जास्ती होतं. पण पुरुष कमी आले त्या मानाने. महिलांमुळे पुरुष आले. ते पुरुषांनी येऊन कमी असं केली नाही केस. अच्छा. पण मग ह्या कमिटीची स्थापना कधी झाली? 2016. अच्छा. म्हणजे तेव्हापासनं तुम्ही कार्यरत आहात ह्या कमिटीमध्ये. पण मग जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करता तर तेव्हा तुम्ही कोणती पद्धत अवलंबता? त्यांचं सगळ्यांनी काय त्यांच्या समस्या आहेत, हां. काय हे सगळं म्हणजे बोलूनच पूर्ण. हं. कंप्लीट सगळं त्यांच्याशी संवाद साधून. बरोबर. पहिल्यांदा आम्ही ती जिनी कंप्लेंट केली आहे तिला एकटीला, म्हणजे विशाखा कायद्यात पण तसंच आहे, हां. की जिनी कंप्लेंट केली तिला पहिल्यांदा एकटीला बोलवून मग ते सगळं सत्यता पडताळायची की हे खरंच आहे का. हं. कारण आता इतक्या वर्षाचा अनुभव काय बॉडी लँग्वेज जी आहे बरोबर. तर ती लक्षात येते. कोण खोटं बोलतोय कोण खरं बोलतोय हे खरंय. आता आपोआप लक्षात येतं. आणि बिटवीन द लाईन्स पण गोष्टी कळायला लागल्यात कळतात. आता. तर त्याचा अनुभवाचा तो एक हे होतो, की ती खरीच करते का कंप्लेंट का उगाचच काहीतरी पैसा हवाय म्हणून करते. अशा पण केसेस आहेत, की पैसा हवाय म्हणून केलेल्या आहेत हां. केसेस. असं पण आहे. म्हणजे तिच्या कुठेतरी अफेअर असतं आणि नवऱ्याकडनं डायव्होर्स घेऊन त्याच्याकडनं पोटगी, कारण 1/3 द्यावी लागते पोटगी. बरोबर. हो. तर ती पण मिळवायची आणि आपलं चालू ठेवायचं. म्हणजे खोटे आरोप प्रत्यारोप. पण मग ह्याच्यामध्ये तिचे फॅमिली मेंबर सुद्धा तेवढेच इन्क्लूड असतात का? हो, त्यांनाही बोलवावंच लागतं आम्हाला फॅमिली वेलफेअर कमिटीला. हां. सगळ्यांना तिच्याशी जे पहिलं सर्कल जे आहे, हो. मुलांपासून सगळ्यांना बोलवावं लागतं अच्छा. कोर्टामध्ये. हां. ओके. म्हणजे त्याच्यात मुलं पण भरडली जातात हो, काही नक्कीच. वेळेला. पण हे फॅमिलीच म्हटल्यामुळे मग तिच्या या वागणुकीचा किंवा तिने जी कंप्लेंट केली आहे त्याचा पूर्ण फॅमिलीला काय संबंध आहे? म्हणजे दुजोरा मिळतोय का आपल्याला, की हो असं आहे खरंच. हां. जे तिच्या माहेरचे सासरचे दोन्ही. दोन्हीही. होय. पण आता सुद्धा आपण घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे हे बघतोच आहोत. पण ह्याच्या मागे खरं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे एखाद्याची मानसिक स्थिती असेल किंवा आत्ताची आर्थिक परिस्थिती, किंवा आता महिलासुद्धा पुरुषांच्या बरोबरीनेच अर्थार्जन करत आहेत. त्यासुद्धा हायर पॅकेजेस घेत आहेत. तर मग ह्यात नक्की काय कोणतं कारण असू शकतं घटस्फोटाचं प्रमाण वाढण्यामध्ये? का हल्ली एकमेकांबद्दलचं वाटणारं प्रेम आहे ते कमी झालंय, किंवा एकमेकांना काही प्रश्न विचारायचे नाहीत. म्हणजे कोणी समोर मला विचारलं तर मी हे का करते असं विचारायचं नाही, किंवा जो आपल्या स्वतःवरचा समतोल असतो तो आपण ढासळू देतो. तर प्रश्न न विचारणं आणि मला स्वतःची स्पेस हवी, ती स्पेस दुसऱ्या कोणी त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही. तर ह्यातलं कुठलं नेमकं कारण घटस्फोटाकरता कारणीभूत आहे? स्पेस ही खूप जास्ती. कारण आई-वडिलांनी पण तसंच वाढवलेलं असतं. हल्ली 1-1, 2-2 मुलं असतात. त्यामुळे त्यांच्या स्वतंत्र खोल्या म्हणजे एकत्र राहण्याची त्यांना सवय नाही अजिबात. बरोबर. पहिली गोष्ट. शेअरिंग आणि नाही. शेअरिंग कुठंच नाही शेअरिंग. आणि एक केस तर मी अशी केली कोरोना पिरियडमध्ये म्हणजे हां. नवरा-बायकोची. हां. दोघंही डॉक्टर. हां. आणि असं झालं की त्यांचं पटेना, कारण तिला स्वयंपाक अजिबात येत नव्हता. डॉक्टर अच्छा. असल्यामुळे असं म्हणायचे की मी 6 नोकर घरी ठेवीन. हां. मला स्वयंपाक वरण भात सुद्धा करता नाही आलं तरी चालणार आहे, सकाळची वेगळी संध्याकाळची. तिच्या कृपेने तिने ठेवली पण. अच्छा. आणि चेन्नईला होती ती, आता बाकी नाही सांगता येत.
पण ती आणि मग तिने हे झालं. पण ऍक्च्युअल जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हा एवढा प्रश्न पडला की रोज तुम्ही मॅगी साठवून किती खाणार आणि काय करणार. बरोबर आहे. तर नवऱ्याला सँडविच बिंडविच येत होतं तेवढं तो करत होता. हां. आणि नंतर इतकं विकोपाला गेलं ते की फ्रीजमध्ये माझी बाटली थंड मी ठेवली होती, तू का घेतली? अरे म्हणून बापरे! तीच बाटली फेकून मारणं, इथपर्यंत ते विकोपाला गेलं सगळं. बापरे! हां. आणि त्यामुळे मग गडबड होते ना, म्हणजे तिला समजत मग तिच्या आईला म्हणजे हे करताना म्हणजे अर्थात तेव्हा ऑनलाईन होतं सगळं कोरोना असल्यामुळे. बरोबर. मग तिच्या आईशी पण संपर्क साधला. तर म्हटलं, "अहो हे योग्य नाही ना, इतकी शिक्षित मुलगी तुमची." तर म्हणे, "त्यात काय झालं?" म्हणे, "आपण नाही का मार खाल्ला?" मी म्हटलं, "थांबा, आपण म्हणजे आपल्या पिढीने मार खाल्लाय का? नाही. नाही. 3 पिढ्या असतील कुठेतरी किंवा बालवयात लग्न होत होती. बरोबर आहे. मुलींना संस्कार द्यायच्या दृष्टीने सासूनी मारलंही असेल. मी नाही अगदी म्हणत नाही, पण तुमच्या सासूनी पण मार खाल्ला नसेल, तुम्ही मार खाल्ला नाही अगदी आणि खरं. म्हणून हिने त्याला मार हे शोभनीय नाही ना. उलट तुम्ही तिला सांगायला पाहिजे, की जे काही करते तू रागाच्या भरात हे चुकीचं आहे. आणि म्हटलं YouTubeवर तुम्हाला तिला विचारायची लाज वाटते कुकर लावायला. YouTube आहे की म्हटलं आता सरळ. खरं आहे, तिथेही खरं आहे. बघून करता येतं ना. अगदी खरं. वरण-भात करायला असं काय लागतं? तिथे तर मापासहित सांगता येते सगळं. पण बरोबर आहे. पण तो एक डायव्होर्स मी नाही वाचवू शकले. तो झाला अच्छा, अच्छा डायव्होर्स. झाला तो. झाला. कारण ती खूप ॲडॅमंट होती. प्रचंड ॲडॅमंट. म्हणजे मुलगा किती सहन सहन करणार असं करणार. पण झालेलं होतं. हा एक फरक होता. आता तुम्ही जसं उदाहरण दिलंत, की म्हणजे ती म्हणायची, की "ही मी गार पाण्याची बाटली ठेवलेली आहे, त्याला तू का हात लावलास?" तर म्हणजे ह्याच्यामध्ये आपली सहनशक्तीसुद्धा कमी झालेली आहे आणि जसं आपण मगाशी म्हणालो, की शेअरिंग म्हणजे एकच अपत्य असल्यामुळे त्याला शेअरिंग माहिती नसतं, स्पेस हवी असते आणि आजकाल आपण मीडियाच्या किंवा हल्लीचं WhatsApp जे आहे, Insta आहे, त्याच्या खूप आहारी गेलेलो आहे. म्हणजे घरी 2च लोकं जरी असली, 2 डोकी असली, तरी एकमेकांशी संवाद होत नाही, बोलणं होत नाही. जेवणाच्या टेबलवरती जरी असलो तरी एक मोबाईलमध्ये बघत जेवत असतो, एक नेटफ्लिक्स बघत जेवत असतो. त्यामुळे संवाद कुठेतरी हा हरपत चाललेला आहे आणि जे आपलं यूट्यूब चॅनल आहे किंवा कोणतीही मीडिया आहेत, तर त्याचा तुम्ही कसा वापर करायचा, हे सुद्धा तुमचं तुम्हाला समजायला हवं. तर मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे ह्या केसबद्दल सांगताना तुम्ही काय सांगाल? जसे की हो, YouTube आपल्या हातात आहे. त्याच्यावरती कितीतरी रेसिपीज असतात. त्यात बघून करा की नका सासूला विचारू, नका आईला विचारू, मैत्रिणीला विचारू नका. तुम्हाला कमीपणा वाटत असेल तर या माध्यमांचा उपयोग करा आणि आपला संसार वाचवा. अगदी खरं. म्हणजे हल्ली कधी-कधी तर असं वाटतं, की प्रत्येकाला एकटंच राहणं पसंत आहे, की मला फक्त काही वेळापुरतीच मैत्रीण हवी किंवा मित्र हवा किंवा एखादा सोबती हवा. पण तो जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या प्रत्येक सल्ल्यामध्ये जर का ढवळाढवळ करत असेल, विचारत असेल, प्रश्न विचारत असेल, तर तो नको. त्यामुळे सुद्धा कदाचित मला वाटतं घटस्फोट होण्याचं प्रमाण हे जास्त असू शकतं. असू शकतं, नक्कीच असू शकतं. अजून एक ह्याच्यावरनं मग एक मुद्दा मला सांगायचा आहे. हल्ली सोलो टूरचं फार अट्रॅक्शन आहे. हो. अनेक मुली ह्या सोलो टूरवर जातात. त्यांना चुकूनही असं वाटत नाही का आपला नवरा बरोबर पाहिजे, आपली मुलं पाहिजे, की हा पर्वत खूप सुंदर दिसतोय. तर त्यांनी पण हे बघायला पाहिजे असं वाटत नाही का? म्हणजे आपली स्पेसला इतकं त्या महत्त्व देतात, की त्यांचं स्वतःचंच कुटुंब त्याच्यात सामावून घेत नाहीत. हे माझ्या दृष्टीने फार चुकीचं आहे असं मला नेहमी वाटतं. खरंच हे म्हणजे आता तुम्ही म्हणालात ते खरंच सोलो टूरचं फॅडच म्हणायला हवं. ते खूप म्हणजे प्रत्येकाला वाटतं, की मला कोणाचीही गरज नाहीये. म्हणजे ते म्हणतात, की आम्ही सोलो टूर करतोय, सेल्फी आम्ही घेऊ शकतो. त्यामुळे फोटो काढायला सुद्धा आम्हाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची गरज नाहीये. सगळं मी एकटी करू शकते. पण कुठेतरी आपल्याला आयुष्याच्या कोणत्यातरी टप्प्यावरती एखाद्या जोडीदाराची किंवा सहचराची गरज भासते किंवा कधी-कधी आपल्याला आपल्या मनातलं कोणाला तरी सांगावंसं, व्यक्त करावंसं वाटतं. मग जेव्हा तुमची ती जवळची मैत्रीण असो, भाऊ असो, कोणीही, पण जर का अशी माणसंच तुमच्या जवळ नसतील, तर मग त्या आयुष्याला काय अर्थ आहे? अगदी तोच माझं म्हणणं आहे, की आपण समाजात राहतो, तेव्हा समाजाबरोबरच चालणं आपलं काम आहे. एकटेपणा तुम्हाला नंतर जेव्हा भेडसावू लागला ना, तर मग फार त्रासाचं होतं. त्यामुळे वेळीच सावध व्हा. अगदी खरं. मगाशी ताई तुम्ही बोलता-बोलता विशाखा कायद्याबद्दल बोललात, तर त्या कायद्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. अ, हा कायदा जो झाला, विशाखा गाईडलाईन्स त्याला म्हणतात. तर म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट असं आता त्याचं नाव नवीन झालेलं आहे. पण हा 2013 साली कायदा पास झाला. राजस्थानमध्ये एक भौरी देवी नावाची एक सामाजिक कार्यकर्ती होती आणि बालविवाह हे राजस्थानमध्ये खूप जास्ती प्रमाणात होतात आणि तो थांबवण्याकरता त्या गेल्या असताना भौरी देवी त्यांच्यावर तेव्हा सामूहिक बलात्कार झाला होता. अरे बापरे! हां.
आणि जवळपास 20 वर्ष म्हणजे भारतीय स्त्री शक्ती सारख्या संघटना आणि अनेक महिला संघटना या त्याच्याकरता एक कायदा हवावा स्त्रियांकरता ह्या पद्धतीचा म्हणून त्या झगडत होत्या आणि 20 वर्षानंतर त्याला अ, कायद्याचं स्वरूप प्राप्त झालं आणि विशाखा गाईडलाईन्स म्हणून तो आला. आणि मग त्या अंतर्गत तुम्ही काउन्सिलिंग किंवा बाकीचे जे काही उपक्रम आहेत ते आता सरकार चालवतंय आणि कोर्टसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे. हो. अच्छा. म्हणजे कमिशनर ऑफ पोलीसकडे 2013 पासूनच माझी भारतीय स्त्री शक्तीतर्फे तिथे माझी नेमणूक आहे. अच्छा. हां. आणि मग फोन येतात कमिशनरच्या ऑफिसमधनं, हां. लेटर येतं, की अशी केस आली आहे हं. आणि तुम्हाला यायचंय आणि मग ती आम्हाला जाऊन ती सॉल्व्ह करणं गरजेचं असतं. आणि 3 महिन्यात एक कंपल्शन आहे त्याच्यामध्ये, की 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसांच्या आत हां. ती केस पूर्ण सॉल्व्ह झालीच पाहिजे. अरे ती बापरे. महिला आयोगाकडे जाते, नाहीतर मग कोर्टाकडे जाते त्याच्यानंतर. पण अच्छा. पहिला आमचा जो अहवाल आहे तो 3 महिन्यात आम्हाला तो सादर करावाच लागतो. एसीपी आणि आम्ही हां. मिळून. पण हे म्हणजे अगदीच तारेवरची कसरत आहे, की म्हणजे त्याचा तुम्ही पाठपुरावा करणं, त्या व्यक्तीशी बोलणं, हे सगळं आणि पुरावे वगैरे सगळं मिळवून ते 90 दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करणं. तर मग असा एखादा कोणता घडलेला किस्सा किंवा एखादी अशी वेगळी तुम्ही हाताळलेली केस? अ, पहिल्यांदा असं होतं, की मुली पुढे यायच्या नाहीत. म्हणजे पुन्हा नाण्याच्या 2 बाजू असतात तसं एक चांगली बाजू सांगते, एक वाईट सांगते. नक्की. की अ, एका मुली म्हणजे पुष्कळ जणींवर अत्याचार झाले होते आणि ही खुद्द पोलीस स्टेशन मधली केस आहे. अच्छा. हां. हां. पण कुणी समोर आलं नाही. त्यातली एक मुलगी समोर आली होती हां. आणि मग तिने केल्याबरोबर अजून 9 जणी समोर आल्या. हां. बापरे. आणि तिची केस ही खरी होती आणि त्यामुळे मग ते आम्हाला त्याला थोडा वेळ लागला, पण नंतर पहिल्यांदा आम्हाला एक 8 दिवस द्यावे लागतात, की तिने आरोपपत्र दाखल केल्यावर हं. त्या पुढच्या व्यक्तीला वेळ द्यावा लागतो, की अच्छा. हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का? ओके. याची आधी विचारणं त्याचं प्रोसिजर आहे ते सगळं. बरोबर. ते केल्यानंतर पण ही केली आम्ही 3 ह्याच्यामध्ये आणि त्यांना शिक्षा झाली. वाह! म्हणजे हे तुम्ही सक्सेसफुली हो, केलंत. हो, हो, हो. एकदम यशस्वीरित्या ती पार पाडली. कारण मग फक्त एक जण पुढे आल्यावर बाकीच्या 9 आल्या ना, त्यामुळे त्यांना एकदम सबळ पुरावा सगळा गोळा झाला बरोबर. पूर्णपणे आणि मग ते करणं सोयीचं झालं. पण ह्याच्याच विरुद्ध एक कॉर्पोरेट ऑफिसमधली मी एक केस केली होती. हां. प्रमोशन झटपट अच्छा. हो. आणि मग एक 45-50 चा माणूस होता, त्याचा संसार उद्ध्वस्त झाला असता. हो, हो. असं करू नका. तुम्ही तुमच्या आपल्या कार्यशक्तीवर विश्वास ठेवा आणि जे चांगलं आहे त्याच पद्धतीने बरोबर. तुम्ही तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि नक्कीच. प्रमोशन्स मिळवा. कायदा आहे म्हणून त्याचा गैरवापर करणं गैरवापर. हे चुकीचं आहे. पण असेही अनुभव येतात. पण तेच काउन्सिलिंग करून त्यांना समजायचं असतं. आणि मग आम्ही आता आपल्या वेगवेगळी महिला मंडळ आहेत. इथे आम्ही लेक्चर देतो मग त्याच्याकरता. अच्छा. काय आहे हे विशाखा गाईडलाईन्स म्हणजे त्यांच्या नातवंडांकरता यांच्याकरता बँकांमधनं जाऊन वगैरे मग आम्ही लेक्चर्स देतो. अच्छा. पण आता जसं तुम्ही म्हणालात, की कायद्याचा गैरवापर, तर मला वाटतं हल्ली महिलांचं प्रमाण ते वाढलेलं आहे. कारण त्यांना माहिती आहे, की कायदा हा त्यांच्या बाजूने आहे, स्त्रियांच्या बाजूने आहे. तर उगाचच खोटेनाटे आरोपसुद्धा केले जातात. तर मग असं एखादं कुठली केस आली, तर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे वाईट वाटतं का, की एक स्त्री म्हणून तुमच्या काय भावना तेव्हा जाग्या होतात? खूप वाईट वाटतं, की कशाला तुम्ही त्याचा गैरफायदा घेताय? की आपली एक संस्कृती आहे. ती जपा ना तुम्ही. असे खोटे-नाटे आरोप करू नका. आपले हे संस्कारच नाहीत मुळी. खोटं वागणं हा आपला संस्कारच नाही. बरोबर राम आहे. आदर्श आहे आपला. त्यामुळे तो आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात खूप पुढे जायचं आहे तुम्हाला, करायचं आहे बरंच काही-काही. खरंय, खरंय. म्हणजे कोणाला हल्ली इथे सहनशक्ती जसं मी म्हटलं, की कमी झाली आहे. आपली एक म्हण आहे, "पी हळद आणि हो गोरी." त्यामुळे तसं सगळं झटपट हवंय. म्हणजे प्रमोशनचा आत्ता तुम्ही जो विषय काढलात, की म्हणजे आता 1 वर्ष झालेलं नाहीये मला ह्या कंपनीमध्ये, पण तरी मला लगेच प्रमोशन हवंय. कारण हल्ली म्हणजे ती रेसच झालेली आहे. त्या रेसमध्ये तुम्हाला जर का टिकून राहायचं असेल, तर तुम्ही म्हणजे नकळतपणे गैरवापर करता कोणत्याही कायद्याचा म्हणा किंवा पळवाटसुद्धा काढता. तर हे खूप चुकीचं आहे. अगदी चुकीचं आहे ते. मी मगाशी म्हणाले आपल्या कार्यक्षमतांवर विश्वास ठेवा. अगदी तुमची खरं. बुद्धी त्याच्यावर विश्वास ठेवा बरोबर. आणि पुढे व्हा. आणि यश तुम्हाला नक्कीच मिळणार. आत्ताच जसं तुम्ही म्हणालात, की आपली ही संस्कृती नाही आहे. पण म्हणजे मला हेच विचारायचं आहे, की जेव्हा मुली अशा वागतात, तर आपल्याला असं एका ठिकाणी वाटतं, की चंगळवाद हा खूप फोफावला आहे किंवा आता मीडियामुळे मुली कोणत्याही प्रकारचं रील टाकतात
किंवा आता लिव्ह इन रिलेशनशिप हे तर सध्या म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल सारखं झालेलं आहे. कारण पूर्वी लिव्ह इन रिलेशनशिप म्हटलं की लोकांच्या भुवया उंचावायच्या. जसं आता घटस्फोट हा खूप कॉमन झालेला आहे, की म्हणजे कधी-कधी असं वाटतं, की अच्छा तुम्ही अजून आहात का एकत्र? म्हणजे घटस्फोट नाही झाला. वाह! 5 वर्ष एकत्र राहिलात. तसं हे लिव्ह इन रिलेशनशिपचं झालंय. पण त्याच्यामध्ये सुद्धा बरेच धोके आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा एकमेकांची सहनशक्ती कमी होते आणि त्यातनं सुद्धा बऱ्याच लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर तुम्हाला ह्याविषयी काय वाटतं, की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असावं का आपण एकत्र लग्न जो हा आपला विवाह संस्था आहे, त्याच्याबरोबरच आजच्या समाजाने जावं? नाही, विवाह संस्थेबरोबर जाणं 100% गरजेचं आहे. कारण आता हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये म्हणजे माझे डॉक्टर आहेत. त्यांनी एक सांगितलेला त्यांचा स्वतःचा किस्सा आहे अनुभवातला. हां, आपली ठाण्यातलीच आहे. हां. लिव्ह इनमध्ये राहत होते. ती प्रेग्नंट होती आणि तोपर्यंत त्यांनी तिची खूप काळजी घेतली. म्हणजे ते त्या सांगितलं तेव्हा मला एकदम नाटक कुसुम मनोहर लेलेच आठवलं मला. अच्छा. इतकं, की खूप तिने काळजी घेतली. बरं ती स्वतः चांगलं पॅकेज होतं तिला, सगळं होतं. डॉक्टरांनी आमच्या तिला सांगितलं, की "अगं बाई लग्न कर, लग्न कर. तू प्रेग्नंट आहेस, लग्न कर." ती म्हणे, "नाही, नाही आम्हाला लग्न नाही करायचं. आम्ही असंच राहणार आहोत आणि आमच्या अपत्याला आम्ही असंच वाढवणार आहोत." असं सगळं केलं आणि डॉक्टरांकडे ती जेव्हा प्रसूत झाली, तेव्हा तिला मुलगी झाली आणि मुलगी झाली हे कळलं आणि त्या दिवसापासून त्या माणसाने तोंड फिरवलं नाही. ह्याच्याही पलीकडे चंगळवाद आपण जे हो. म्हणतो, तो कसा तर त्या आईनी सुद्धा जिने 9 महिने त्या गर्भाला वाढवलेलं आहे, तिने त्या मुलीला दवाखान्यातच सोडून दिली आणि बापरे! ती म्हणे, "अशा पळपुट्या माणसाची मुलगी मला नको, मी सांभाळणार नाही." ही सत्य घटना आहे आणि त्यामुळे मग ती मुलगी अनाथाश्रमात गेली. चूक कोणाची सांगा मला? पण म्हणजे हा खरंच माणुसकी कमी होत चाललेली आहे, असं हे आहे, की म्हणजे एखादी आई स्वतःच्या मुलीला नाकारते आणि ते सुद्धा एका वेगळ्या कारणामुळे. तर हे आणि म्हणजे हे स्पष्ट खरंच तिने कारण सांगितलं. म्हणजे 9 खूपच महिने धक्कादायक आहे हे. हां. आणि ही अगदी सत्य घटना आहे. मला डॉक्टरांनी म्हणजे मी हे काम करते असं म्हटल्यावर त्यांनी मला मुद्दामून सांगितलं, की "काउन्सिलिंग करतेस ना, हे पण सांगत चल." बापरे! म्हणजे हल्ली विचार क्षमता जी आहे किंवा तुम्ही कोणत्या बुद्धीनी जाताय, काय विचार करताय, हे सुद्धा खूप आपल्याला समजून घ्यायला हवं. म्हणजे आपण म्हणतो, की विचार जर का तुमचे चांगले असतील, पॉझिटिव्ह असतील, तर तुम्ही म्हणजे आता तिचे जर का विचार चांगले असते, तर नक्कीच तिने त्या मुलीला स्वीकारलं असतं. म्हणजे तिने दुसरा विचार केला नसता, की ठीक आहे, हा सोडून गेला मला, पण ती माझी पण स्वतःची माझी सुद्धा मुलगी आहे. हां, मी तिला मी वाढवीन तिला वाढवीन. माझ्या ह्याच्यावर आणि पॅकेज होतं म्हणजे तिला असंही नव्हतं, की आर्थिक अडचण होती, फसवल्या गेली होती असंही नव्हतं. बरोबर आहे. सगळं होतं. वाढवू शकली असती. नक्कीच, पण मुलीला नक्कीच. अनाथ करून गेली. असं ऐकलं, की खरंच म्हणजे माणुसकीवरचा विश्वासच उडून जातो. आता जसं तुम्ही म्हणालात, ती हल्ली एक आपण जास्त सर्रास बघतो, की मुली सर्रास स्मोकिंग करतात किंवा ड्रिंक्स घेतात. का? तर त्यांना स्ट्रेस खूप असतो. वर्कलोड खूप असतं. आपल्या पूर्वीच्या पिढीतल्या बायकांना स्ट्रेस नव्हता का? वर्कलोड नव्हतं का? किंवा ज्या आपल्या आजी आहेत, ज्यांनी कधी नोकरी केली नाही, पण त्यांना कुटुंबात सुद्धा कधी मानाचं स्थान नव्हतं. नेहमी त्या घरी स्वयंपाकघरातच असायच्या. पण तेव्हासुद्धा त्यांना मानसिक आधार कमी मिळायचा. पण कधी-कधी त्यांची कुचंबणा व्हायची. तो सुद्धा एक प्रकारचा स्ट्रेसच होता. तर मग तेव्हा त्यांना कधी असं तंबाखू, गुटखा घ्यावं असं वाटलं नाही. मग हल्लीच्याच मुलींना ह्या स्ट्रेसच्या नावाखाली सिगारेट ओढणं किंवा ड्रिंक्स घेणं हे सोशल स्टेटस असं का वाटतं? पुरुषांची बरोबरी करणं हे त्यांना जास्ती शिक्षणामुळे किंवा इतर ठिकाणी, की तू काही कमी नाही. आता मुलींना सुद्धा पुष्कळ पालक असे वाढवतात, की तू माझा मुलगाच आहे. कशाला? ती मुलगी आहे तिला राहू देत ना मुलगी. बरोबर. तिला मुलगी म्हणून पण सक्षम बनवा तिला. मुलगी म्हणूनच वाढवा तिला. मुलगी म्हणून सक्षम करा. मुलगा म्हणून ती कशाला? काही नाही निसर्गाने भेद केलाय तो राहू देत ना तसा. छान मुलगी म्हणूनच तिला तिथे तसे संस्कार द्या ना पूर्णपणे. आणि मग हे बरोबरी करण्यामध्ये तो सिगारेट पितो का? मग मी पण पिणार. म्हणजे आणि मग हे आपलं वेगळेपण दाखवायचं एक काहीतरी. हा प्रकार घडतो. तिथे सुद्धा मी पुष्कळदा रस्त्यात म्हणजे मी तशी बिनधास्त आहे. रस्त्यामध्ये सुद्धा मला आपल्या इथे गावदेवी मैदानाच्या तिथे हो. एक ठेला आहे. हां, तिथे मला आपल्या कॉलेजच्या मुली मला 2-3 दिसल्या हां. आणि वहीमध्ये त्याची नोंद होत होती. अच्छा. आणि ते झाल्यानंतर मी तिला केलं तिनी, थोडीशी बाहेर आली. म्हटलं, "जरा इकडे येतेस का गं?" तर म्हटलं ती म्हणे, काय हवंय तुम्हाला?" म्हटलं, "काही नाही, मला 2 मिनिटं बोलायचं आहे फक्त तुझ्याशी. मला सांगशील?" म्हटलं, "ह्याचे तू आता कॉलेजचा ड्रेस आहे तुझा हा, म्हणजे 11वी-12वीतली आहेस तू.
कारण ते जॅकेट वगैरे असतं कॉलेजच्या ड्रेसला. तर म्हटलं, "हे जे सिगारेट तू पिते आहेस आणि ह्या त्यांनी वहीमध्ये त्यांनी नोंद केली आहे, याचे पैसे कोण देतं?" म्हटलं. म्हटलं, "आता कदाचित तू आई-वडिलांचे जे पॉकेट मनी असतील त्यांनी देत असतील किंवा मित्र-मैत्रिणी असतील आणि हे किती दिवस चालणार आणि ह्यानी तू तुझी तब्येत खराब करते हे तुझ्या लक्षात येत नाही का? आणि याची तुला गरज का वाटतेय? की कॉलेज सोडून तू इथपर्यंत येऊन त्याच्यामध्ये नोंद आहे म्हणजे तुला हे व्यसन आहे अगदी खरं. आणि हे इतकं चुकीचं आहे." मी माझ्या परीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. 2-3 वेळा ती दिसली, मला टाळून बाजूला गेली. पण ते व्यसन पण काही सुटलं नाही. कदाचित आता पाहीन पुन्हा एकदा दिसली तर पुन्हा एकदा प्रबोधन करण्याचा विचार नक्कीच आहे माझा. पण मी करते म्हणजे की मला काय त्याचं असं मी नाही करत नाही, बरोबर. की झाल्या तर एखादी त्याच्यातनं निघेल. सुधारली तर नक्कीच चांगलं. खरंय. जसं तुम्ही म्हणालात, की पालकांनी मुलींना मुलीसारखं वाढवावं. पण म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात, की पुरुषांची बरोबरी. पण मुलीला स्वसंरक्षण करायचं असेल, तर तिने कराटे हे शिकावे. त्याच्यामध्ये तिने प्रावीण्य मिळवावं, ना की सिगारेट आणि दारू पिण्यामध्ये. म्हणून म्हणते त्याच्यात प्रौढी मुलांना नाही. धपाटे आणि मुलींना कराटे. म्हणजे मुलांना स्वयंपाक आला पाहिजे आणि मुलींना कराटे आले पाहिजे. अगदी खरं, अगदी खरं. प्रिलिमिनरी म्हणजे बरोबर मुलांना आहे. तसंच की तेवढं त्यांना आले पाहिजे. आणि तर संसार छान होईल. कारण त्याला माहिती असतं हिला कराटे येतायत आणि हिला माहिती असतं त्याला धपाटे येतायत. तुम्ही मंगळागौरीचे कार्यक्रमही करता आणि मंगळागौरीचे खेळसुद्धा घेता. तसंच मला वाटतं तुमचं मैत्रीण नावाचं मंगळागौरीचं ग्रुप आहे, मंडळ आहे. आणि खरंच आपले मंगळागौरीचे जे कार्यक्रम आहेत किंवा जे खेळ आहेत, ते एक व्यायाम प्रकारच आहे. म्हणजे मला वाटतं नुसतं मंगळागौरी पुरतं नाही, पण आपण रोज जर का ते खेळ व्यायाम म्हणून केले, तर आपल्याला जिमला जायची गरज भासणार नाही. पण मग असं आपलं मैत्रीण नावाचा मंगळागौरीचा ग्रुप असावा किंवा मंडळ असावं, असं का वाटलं? आपल्या परंपरा पुढे न्याव्या आणि आपली संस्कृती किती चांगली आहे हे एक सांगण्याचा प्रयत्न आणि या छोट्या-छोट्या ह्याच्यात आणि बरं मंगळागौरी करता साहित्य काय लागतं तर काही नवीन विकत आणायला लागत नाही. सगळं तिच्या घरातलं आहे. अगदी खरं. म्हणजे सूप असेल, लाटणं असेल इतकं आणि सगळ्या मैत्रिणींना घेऊन आहे. आणि मग ते मैत्रिणींबरोबर तुम्ही ज्या गप्पा रंगतात तुमच्या, बरोबर. तुम्ही त्या स्ट्रेस बस्टरच आहेत तुमच्या मैत्रिणी सगळ्या. नक्कीच. आणि मग तेव्हा लहानपणी लग्न होत होती. त्याच्यातही आपण म्हणतो, की हो. ते सासूबद्दल वाईट. एकदा ते निघून गेलं, की पुन्हा त्या संसार करायला छानपैकी मोकळ्या होत होत्या. म्हणजे बरोबर. कुठेतरी मन मोकळं करायचं. ते ह्या पद्धतीने असं तेव्हा होतं. पण आताच्या काळाला सुद्धा सुसंगत अशा मी काही जिम्मे लिहिले, काही हां. त्यातले उखाणे लिहिले असे. अच्छा. मैत्रिणी की समजा एखादी मैत्रीण जरी आपली कमकुवत असली किंवा तिला काही गरज तर तुम्ही साखळी तोडू नका. म्हणजे साखळी जिम्मा मी लिहिला होता, अच्छा. ऐकून दाखवाल? की या ग या मैत्रिणींनो साखळी झिम्मा खेळूया, हातामध्ये हात गुंफू टाळीला टाळी देऊया, गोल फेर धरता येई आनंदावर ते, साखळी झिम्मा खेळता मान अमुचे हरपते, सुटला जरी हात तरी साखळीने जोडूया, मैत्रीचे नाते आपण असेच घट्ट करूया. अशा वाह! पद्धतीचा तो किती जिम्मा सुरेख. होता. खरंच, खरंच. आणि ह्यातनं एक एकोप्याची भावनाही येते आणि एकत्र तुम्ही कसे राहायचं एकमेकांबरोबर तेही आपल्याला समजतं. सगळं म्हणजे सांघिक आणि तुमची एक शारीरिक हे म्हणजे तू म्हणालीस तसं की जिमला जायची गरजच नाही ना. खरंच, खरंच. रोजच्या ह्याच्यातले आपले हे सगळे व्यायाम आहेत ते. अगदी खरं. व्यायामच आहेत ते बेसिकली. बरोबर. ह्या मंडळाची स्थापना कधी झाली? जवळपास 20-22 वर्ष झाली त्याला. अच्छा. मी आणि माझी मैत्रीण अंजली ओक म्हणून. हां. म्हणजे तिची मुलं माझी विद्यार्थी होते दोघंही अच्छा. ट्युशनची. हां, हां. आणि मग नंतर असं एकदा ती आमच्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाली आणि म्हणाली, की आपल्याला काही करता येईल का असं? तर मग ट्युशनच्या ह्याच्यामधनं मी म्हटलं, की "हो, हरकत नाही आहे मला वेळ, करूया आपण काहीतरी." आणि मग असा एक आम्ही ग्रुप केला असा तो. आणि मग तो अजूनही चालू आहे ग्रुपचा. आणि मग ह्या मंडळातर्फे तुम्ही आतापर्यंत साधारण किती मंगळागौरीचे कार्यक्रम केलेत? प्रचंड केले म्हणजे प्रत्येक मंगळवारी 4-4 खेळ आम्ही खेळलो. बापरे! शनिवार, रविवार खेळलो. अच्छा. म्हणजे श्रावण पूर्ण हां. आणि त्याच्यानंतर नवरात्रात सुद्धा 1-2 असे खेळ खेळलो. अच्छा. अगदी दादर, वाशी इथपर्यंत पण आम्ही गेलो. चेंबूर वाह! पहिल्यांदा. अच्छा. आणि नंतर ठाण्यातच इतके मिळाले की बाहेर कुठे जायची गरजच नाही पडली. बरोबर. म्हणजे सकाळी 10:30ला करायचा, मग 3:30ला करायचा, मग 6ला करायचा अशा पद्धतीत. म्हणजे एकदम हाऊसफुल होतं.
आणि 60 प्रकारचे खेळ दाखवणारा आमचा एकमेव मंडळ 60 आहे. आम्ही प्रकारचे 60 प्रकारचे खेळ दाखवतो बापरे. आणि त्यामुळे त्याच्यात सगळी नव्या जुन्याची सांगड घालत ते खेळ आहेत ते सोबत पण ह्याच्यामध्ये त्यांचा स्टॅमिना किती असेल? आहे. ती प्रॅक्टिस म्हणून तर तेवढी 2 महिने आधी पुन्हा प्रॅक्टिस करायला लागते. अच्छा, वा वा. पण मग हे सगळे 60 खेळ जे आहेत ते तुम्हीच शोधून काढलेत? म्हणजे आपले जे पारंपरिक आहेत. पारंपरिक होते त्याच्यात आणि मग आमच्या काही मैत्रिणींनी नवीन त्याच्यात त्यांना जसे सुचले तसे. कारण हा. पुन्हा म्हटलं हे सगळं सांघिक आहे. हो, बरोबर आहे. माझ्या एकटीचं काही नाही. त्यामुळे जिला जसं सुचलं मग त्याच्यावर मी वंदना गाणं लिह याच्यावरती असा जिम्मा आहे. अच्छा, अशी ती सुरुवात झाली आणि अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या. अरे वा, मस्त मस्त एकदम. धनश्री लेले जसं म्हणतात की निवेदन हे कसं असावं, निवडक, वेचक, दर्जेदार आणि नवीन. तर असे आम्हाला तुमच्या बाबतीत काही किस्से घडलेले आहेत का की त्यावेळेस निवेदनामध्ये फेरफार करावा लागलाय, बदल करावा लागलाय, आणि संहिता लेखनाबद्दल तुम्ही कशी तयारी करता ते ऐकायला आवडेल. संहिता लेखन म्हणजे निवेदनाचा कार्यक्रम करते तेव्हा त्याला वाचन खूप लागतं. बरोबर. कारण कुठली गाणी आहेत किंवा हा. काय कार्यक्रम आहे याचे सगळे संदर्भ डोळ्यासमोर ठेवून हा, त्या दृष्टीने मग आध्यात्मिक असेल तर बरोबर. त्याप्रमाणे वाचन आणि मग त्यातलं नेमकं आपल्याला काय अपेक्षित आहे इथे तेवढ्या थोड्या वेळात आपल्याला बरंच सांगायचं हो, असतं. खरं आहे. तर ती पोचली पाहिजे त्या याच्या दृष्टीने. त्यामुळे वाचन तर हे 100% गरजेचं आहे आणि त्याचं मग कुठेतरी टिपण करून ठेवणं बरोबर. वाचलेलं की हे मला कदाचित कुठल्या तरी निवेदनात उपयोगात येईल बरोबर. असं मग मी थोडीशी टिपणं करून ठेवून देते हा. की समजा सामाजिक असेल कार्यक्रम तर त्या दृष्टीने आपल्या पेपरमध्ये पुष्कळशा गोष्टी येतात. हो, हा पण हा अभ्यासच आहे बेसिकली बरोबर. आणि तो करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय होत नाही. खरं आहे. तो एक प्रकार आहे आणि तू म्हणते तसं की धनश्रीताईंनी सांगितलं तसंच की नवीन तर हवंच, लोकांना नवीन हवं असतं, किस्से नक्की. हवे असतात. हो, त्यामुळे ते वाचन आणि ते हवं असतं की तेच तेच ऐकलेलं त्यांना आवडत नाही. आवडत नाही. नेटकं तर असायलाच लागतं. हो, हे सगळं आहे. पण तिने जसं म्हटलं की पुष्कळदा गाणी बदलतात. हो, जेव्हा मोठे मोठे कलाकार असतात किंवा काही असतं तेव्हा गाणी बदलतात आणि मग आपल्याला त्या आधीचं आपण जे निवेदन केलेलं असतं ते पार वाया जातं बरोबर. आणि नवीनच करायला लागतं. पण आता एवढ्या दिवसांच्या अभ्यासाने कुठेतरी डोक्यामध्ये असतं की नाही गाणं बदललं तरी बरोबर. कुठेतरी संदर्भ जुळून येतात जुळून आणि येतात. ते पुढे होतं. असं होतं आता. पण असा एखादा काही किस्सा तुमच्या बाबतीत घडलाय का, किंवा असा विनोदी किस्सा म्हणा, किंवा निवेदनामध्ये आयत्या वेळेस सांगितलं गेलंय की नाही नाही, प्रमुख पाहुणे आज हे येणार होते पण त्यांच्याऐवजी दुसरे प्रमुख पाहुणे आहेत, तर आयत्या वेळेस तुम्हाला निवेदनामध्ये काही फेरफार करावा लागलाय का? अजून तरी असं नाही झालेलं. अच्छा. म्हणजे माझ्या नशिबाने अजून तरी असा इतका बदल नाही झाला. फक्त समोरचा प्रेक्षक वर्ग काही वेळेला खूप म्हणजे हे असतो, जाणकार असतो आणि त्यामुळे तुम्हाला तो कधी कधी खूप हे होतं. म्हणजे अगदी पहिल्यांदाचा अनुभव आहे माझा. हा. आपला सहयोगलाच कार्यक्रम होता आणि हिंदी सिनेमाच्या गाण्यांचा कार्यक्रम होता अच्छा. आणि मी 1956चं वगैरे असं काहीतरी गाणं होतं आणि तेव्हा नवीन नवीन असल्यामुळे मी ते सगळं प्रिंट आउट आणलं होतं आणि त्याच्याप्रमाणे मी लिहून घेतलेलं होतं आणि केलेलं होतं. एक आजोबा आले माझ्याकडे आणि मला म्हणे, "तू साल चुकीचं सांगितलं. हे 56चं नाहीये, हे 54चं आहे." बापरे. हं. आणि मग मी त्यांची क्षमा मागितली. म्हटलं, "मी नवखी आहे, तरी म्हटलं हे माझ्या माहितीप्रमाणे जे होतं ते मी साल सांगितलेलं आहे. पण तरी मी तुमची क्षमा मागते," म्हटलं, "आणि मी हवं तर डिक्लेअर करते मी." "नाही, पण तू हे चुकलीच आहेस." म्हटलं, काका मी क्षमा मागते," म्हटलं त्याची. म्हटलं, "एक लक्षात घ्या की 1956 साली पण माझा जन्म नव्हता आणि 54ला सुद्धा नव्हता." असं म्हणून मी ते हसून सोडून दिलं. बरोबर. पण असं पण प्रेक्षक असतात. म्हणजे म्हणजे जे दाद देणारे असतात तसे असे पण असतात आणि नंतर मी पाहिल्यावरती ते 56च होतं ते गाणं, 54चं नव्हतंच मुळी. अच्छा. म्हणजे हा खरंच एक लक्षात हो, राहण्यासारखा लक्षात किस्सा आहे. राहण्यासारखा. पण म्हणजे आपल्याला सुद्धा तेवढंच जागरूक राहावं लागतं एक निवेदिका म्हणून. म्हणजे जसे प्रेक्षक जागरूक असतात तसं आपल्यालाही जागरूक राहावं लागतं नेहमी. वंदनाताई, तुम्ही अतिशय सहजरित्या कविता सुद्धा करता आणि तुम्हाला प्रारंभ कला अकॅडमीनी जी स्पर्धा आयोजित केली होती, काव्य स्पर्धा, त्याच्यामध्ये सुद्धा बक्षीस मिळाले. तर तेव्हा घडलेला एखादा किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल, तेव्हाचा अनुभव तुमचा. आणि अजून एक की तुम्ही पहिली कविता कधी केली, म्हणजे कविता करायचा छंद कधीपासून लागला? अ, काव्य वाचन स्पर्धा होती प्रारंभ कला अकादमीची. शांताबाई शेळके आणि नादो महानोर यांच्या काही कविता होत्या. त्या कवितांचं वाचन करायचं होतं अच्छा. आणि त्या आणि ती कोरोनाच्या पिरियडमध्ये असल्यामुळे ती ऑनलाईन स्पर्धा होती अच्छा. आणि हां. त्याच्यात ते आपण व्हिडिओ करून तो पाठवायचा होता आणि तसा मी पाठवला होता आणि मला त्याच्यात बक्षीस मिळालेलं होतं. तिथपासून मी प्रारंभ कलाशी म्हणजे अरुंधतीशी जोडल्या गेले आणि मग नंतर पाऊस कवितांचा. तर हां. त्या स्वरचित कविता होत्या.
तर मग त्याच्यात मला 2-2 म्हणजे 4 कविता 2 वेळेस सादर करण्याची मला तिने संधी दिली त्याच्यामध्ये. अच्छा. आणि हा अनुभव तिने Facebook लाईव्ह केला होता आणि माझ्याकरता तो पूर्ण ऑनलाईनचा हा पहिला अनुभव होता, की मी याच्या आधी कधीही ऑनलाईन किंवा Facebook असं केलेलं नव्हतं. पण अरुंधतीमुळे मला तो मिळाला. हां. तर अरुंधतीचे नक्कीच आभार मानेन मी त्याच्याकरता, की तिने मला ती संधी दिली. आणि कविता सुरुवात केली म्हटलं तर माझा मुलगा 4थीत होता आणि शाळेच्या गॅदरिंग करता काहीतरी गाणं म्हणजे त्यांना हवं होतं शारदा स्तवन. आणि मग म्हणजे आधी मी याचं त्याला रायमिंग असं काहीतरी ज्युनियर सिनियर के जे म्हणजे देअर वॉज अ डॉग हू सॉ फॉग वगैरे असं काहीतरी बारकं लिहिलेलं होतं. हां. पण मग तेव्हा मग विचार सहज आला म्हणजे आणि ही पुन्हा सरस्वतीचीच कृपा, की बरोबर. तिच्याच वरचं मी गीत लिहिलं. अच्छा. हां, वीणा वादिनी सरस्वती गे, विद्याधन संपदे शारदे गीत तुझे गाऊ दे. अरे आणि वाह! चाल मात्र त्याच्या शाळेतल्या टीचरनी त्याला लावलेली होती. हां. आणि तसं ते पहिलं माझं काव्य लिहिल्या गेलेलं होतं. वाह! खूप सुरेख. आणि मला वाटतं आता म्हणजे तेव्हा तुम्हाला अनुभव नव्हता, की लाईव्ह आपण कसं करायचं. पण तेव्हासुद्धा तुम्हाला अनेक जणांनी लाईव्ह ऐकलं. म्हणजे Facebook लाईव्ह. त्यामुळे तो एक आनंद आपल्याला वेगळा असतो, की अरे म्हणजे आता वेगळ्या देशातनं सुद्धा लोकं तो लाईव्ह कार्यक्रम बघू शकतात. तर ते आपल्याला छान वाटतं, की अरे वाह! माझे नातेवाईक वेगळ्या देशात आहेत, पण तरीसुद्धा त्यांनी मला लाईव्ह बघितलंय, ऐकली आहे माझी कविता. हा या नवीन माध्यमांचा फार छान उपयोग आहे. अगदी खरं, म्हणजे अगदी खरं. आधीच्या एक 10 वर्षापूर्वी हे काहीही नव्हतं. तर बरोबर. हा एक खूप चांगला उपयोग आहे आणि आपण त्याचा एक सुंदरपणे उपयोग करू करू शकतो, शकतो. हे आपलं आपण ठरवायचं आहे. खरं आहे, खरं आहे. आता मला असं विचारायचं आहे, की तुम्ही एक उत्तम निवेदिका आहात. तर ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर त्यांनी कोणत्या पूर्वतयारीनिशी ह्या क्षेत्रामध्ये यावं? पहिले तर एक थोडंसं संभाषण कौशल्य, स्टेज डेअरिंग ज्याला म्हणतो, हं, हं. त्याचं थोडंसं आणि वाचन प्रचंड लागतं मात्र ह्याच्यामध्ये आणि ऐकणं. हं. अनेक जे निवेदक आहेत, हो. त्यांची निवेदनं ऐकणं आणि हं. त्यातनं मग नेमकं ते कसं करतायत, त्यांचे हावभाव कसे आहेत, आविर्भाव कसा आहे, त्यांचा सादर करण्याची पद्धत कशी आहे आणि ह्याच्याकरता धनश्री लेले ही माझी गुरु आहे. म्हणजे एकलव्यासारखी. म्हणजे मी खरंच. तिच्याकडे कोर्स वगैरे केलेला नाही, पण प्रत्येक वेळेस तिला ऐकून ती काय करते, कसं सांगते, कसा तिचा अभ्यास आहे, त्याचं निरीक्षण करत गेले आणि माझ्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करते. धनश्रीताई लेले ह्या खरोखरच सरस्वतीच आहेत. म्हणजे सरस्वतीनीच जन्म घेतलेला आहे असंच आपल्याला वाटतं. कारण त्यांना तुम्ही कधीही ऐका, तुमचं मन अक्षरशः असं भरत नाही, की नाही अजून ऐकावं, अजून ऐकावं असंच वाटतं, की बोलतच राहावं त्यांनी आणि आपण ऐकत राहावं. आणि आता तुम्ही जसं म्हणालात, की वाचन खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं, की ज्यांना कुणाला निवेदन ह्या क्षेत्रात यायचं आहे किंवा निवेदिका व्हायचं आहे, तर त्यांनी टिपकागदासारखं असावं. म्हणजे जे काही तुम्ही बघाल ते ॲब्झॉर्ब करा. जे काही चांगलं आहे ते टिपून घ्या. टिपकागदासारखं व्हा. म्हणजे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये काही कमी पडणार नाही. मग ते क्षेत्र कुठलंही असो. म्हणजे आयत्या वेळेस तुम्हाला जसं की निवेदन करताना आपल्याला कधी फेरफार करावे लागतात. तर आयत्या वेळेस तुम्हाला आठवेल की हां, मी हे तिकडे असं ऐकलं होतं. तर तिकडे तुम्ही ते उपयोगी करू शकाल. अगदी, 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 अगदी. म्हणजे अगदी छोटे-छोटे बँकांमधनं वगैरे सुद्धा सेंड ऑफ वगैरे असतात. तिथे बरोबर. सुद्धा तुम्ही पटकन प्रेझेंट करू शकता करू ना, म्हणजे शकता. सगळ्यांकरताच हे कुठेही होऊ शकतं. असं अगदी काही खरं, अगदी हरकत खरं. नाही. आता शारदीय नवरात्र सुरू आहे. तर त्यानिमित्ताने तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? अ, आपल्या नवरात्रामध्ये अनेक जी 9 देवी आहेत त्याच्यामध्ये एक आहे कालरात्री. जिचं रूप अतिशय कुरूप आहे आणि जिचं वाहन गाढव आहे. म्हणजे वाहन गाढव आहे, तिला तिसरा डोळा आहे. हे एक रूपक इतकं सुरेख आहे, की जर वेळ आली तर स्त्रीला तिसरा डोळा उघडता आला पाहिजे. स्वसंरक्षणाच्या दृष्टीने आता हे फार महत्वाचं आहे. आणि मग गाढव वाहन असलं म्हणजे जे येईल समोर, ते तुम्ही हातात घ्या आणि त्याचा बिमोड करा. जी काही समोर वेगळी शक्ती आहे किंवा त्याचं तुम्ही आरामात तुम्ही करू शकता, अशी ही कालरात्री आहे. म्हणजे अतिशय विक्राळ रूप म्हणून तिचं आहे, की स्वसंरक्षण हे त्याच्यामध्ये महत्त्व आहे. प्रत्येक वेळेस जपमाळ घेऊन काही होणार नाहीये. सातत्याकरता जपमाळ जशी आहे, तशी ही कालरात्री सुद्धा आपल्याला हेच सांगते, की स्वसंरक्षण आता फार गरजेचं आहे आणि मगाशी म्हटलं तर कराटे 100% आहे आणि समाज एकसंध बांधला कसा राहील, हे जास्तीत जास्त आजही आपल्या हिंदू स्त्रियांच्या हातात आहे. त्याचा आपण 100% विचार केला पाहिजे. कुटुंब वाचली तरच समाज वाचणार आहे आणि कुटुंब व्यवस्था वाचवायची आहे, तर ही सगळ्यात मुख्य जबाबदारी दोघांची आहे, 100% आहे. पण स्त्री एक कोमल आहे. ती त्या सगळ्यांच्या भावना समजून घेऊ शकते आणि त्याप्रमाणे तिने वागलं, प्रेमाने सगळ्यांशी संबंध ठेवलेत, तर निश्चितपणे आपला समाज अजून सुदृढ होईल.
अगदी खरं. जसं आत्ता तुम्ही देवीचं उदाहरण दिलंत, तर मलाही हेच म्हणावंसं वाटतं, की आत्ताच्या पिढीमध्ये तुम्ही एखाद्या कृष्णाची वाट न बघता, जी काही परिस्थिती येईल त्या परिस्थितीला तुम्ही सामोरं जा. एखाद वेळेस तुम्हाला हातात शस्त्र घ्यावं लागलं तरीही चालेल, त्याच्यामध्ये काहीही वावगं नाही आहे. पण तुम्ही स्वतःचा बचाव स्वतः करायला शिका, दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका. आणि जसं तुम्ही म्हणालात, की कुटुंब संस्था ही आपल्या दोघांचे म्हणजे रथाची 2 चाकं आहेत ती. त्यामुळे दोघांचंही तेवढंच महत्त्व आहे ते टिकवण्याचं. आणि स्त्री तर ही शक्ती आहे. म्हणजे जोक अपार्ट्स आपण बऱ्याच वेळा WhatsAppवर वाचतो, की स्त्री शक्ती आहे तर पुरुष किंवा नवराही सहनशक्ती आहे, असं येतं. पण स्त्री खरंच एक शक्ती तिच्यामध्ये आहे आणि ती एकटी सगळं सांभाळू शकते. म्हणजे घर, दार, ऑफिस, त्याच्यानंतर लहान मुलांचं सगळं करणं, हे सगळं ती करत असते. वेगवेगळ्या आघाड्यांवरती ती स्वतःला सिद्ध करत असते. त्याच्यामुळे तिने कधीही स्वतःला एकटी समजू नये, दुर्बल समजू नये. आणि आता नवरात्र आहे तर देवीचा नेहमीच आशीर्वाद आणि वरदहस्त तिच्यावर असणार आहे. त्यामुळे ती जी शक्ती आहे तिचा तिने चांगल्या पद्धतीने उपयोग करावा. अगदी. आणि असं आहे की पुन्हा बायकांनी म्हणजे आता एखाद वेळेस असंही होऊ शकतं की स्त्रीला पगार जास्ती आहे, पुरुषाला कमी आहे. काही बिघडत नाही ना. ही 2 रथाची चाकं आहेत ना. पूर्वी काही वर्षांपूर्वी पुरुषाचा पगार जास्ती होता, स्त्रीची कमी होता. आपलं काही जपानसारखं नाही की जपानमध्ये आजही एकाच लेव्हलला पुरुष आणि स्त्री असली तरी स्त्रीचा आजही तिथे पगार कमी आहे. कमी आहे. भारतात तसं होत नाही. तर समानता आहेच. पण एखाद वेळेस जर पुरुषाकडे दुसरं काही गुण असतील, ॲप्रिशिएट दोज. अगदी खरं. आणि संसार आहे त्यामुळे तुमचा पगार जास्ती याचा गर्व बाळगू नका. बरोबर. सामोपचाराने छान संसार करा आणि मुलांनाही ती शिकवण द्या. वंदनाताई, तुम्ही स्वतः एक उत्तम कवयित्री आहात. तर आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता तुमच्या एखाद्या छानशा स्वरचित कवितेने करूया. ही स्वरचित कविता मी बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिलेली होती. वडिलांचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत. त्यांच्यामुळे मला गाण्याची आवड लागली आणि मग जेव्हा मी असंच एकदा बसले होते आणि मग त्यांची आठवण आली मला खूप. हां. आणि मग माझ्याकडनं हे शब्द लिहिले गेले. अच्छा. अवचित घडली भेट सुरांशी, अवचित घडली भेट सुरांशी, घट्ट बांधुनी ठेविले उराशी. वाह! पण केला मनी मानसी जपण्या त्यांना. कारण खरं तर मी सायन्सची विद्यार्थिनी होते, पण वडिलांच्या इच्छेखातर मी BA ला कंठसंगीत हा विषय घेतला. अच्छा. हं. मग काय केलं मी? आळवणी प्रभाते त्यांना जागविते, कंठात माझिया मग लय साधते. आता ही पण वडिलांची शिस्त, हां. की लवकर उठून रियाज करायचा, म्हणजे वेळेचं गणित त्यांनी शिकवलं. बरोबर. सूर मैत्रीची वीण घट्ट, व्हावी हा मम हट्ट, तान राणी होण्यापट्ट, सा ठाम लाविते. आहा! सा सुरेख. हा अचल स्वर आहे ना. हो. मनात एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती ठामपणे त्याचा विचार करायचा आणि पुढे जायचं. हा पण विचार मला माझ्या वडिलांनीच दिलेला आहे. अगदी खरं. मंद्र मध्य तार, चल अचल स्वर, कोमल तीव्र विचार, हृदयी कोरते. सामाजिक काम करत असताना विविध स्वभावांच्या माणसांची आपल्याला ओळख होत असते आणि त्यांच्याकडून चांगलं तेच घ्यायचं ह्याची शिकवण मला त्यांनी दिली. तेव्हाच जीवन संगीत होई आनंद गीत, वन संगीत जीव संगीत, गात्रो गात्री म्हणते. वाह! पर्यावरणाचं नकळत त्यांनी दिलेलं हे शिक्षण आणि त्या दृष्टीने त्यांना मी वंदन करते. खूप सुरेख, खूप सुरेख. म्हणजे ह्या कवितेतनं तुम्ही प्रत्येकाला एक वेगळा संदेश दिलेला आहे. प्रत्येक कडव्यामध्ये एक वेगवेगळा संदेश आहे. खूप सुरेख, अप्रतिम. वंदनाताई, तुम्ही आज वेळात वेळ काढून माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलवरती आलात आणि खूप छान आपण संवाद साधला. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मी देखील तुझे आभार मानते की तू मला ही संधी दिलीस. तू म्हणतेस कारण वयाने लहान आहे नक्कीच. आणि एक छोट्या बहिणीसारखी आहेस त्यामुळे अगदी. तू म्हणते तुला. आणि खूप छान तुझं चॅनल आहे हे आणि छान मस्तपैकी. धन्यवाद. मला फार बरं वाटलं. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधला त्या होत्या वंदनाताई विद्वंस. आता उद्या आपण भेटूया एका नवीन दुर्गेला. तोपर्यंत नमस्कार. पण एक गोष्ट विसरू नका. काय? अहो, आपली त्रिसूत्री. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कोणाला करायचं? अहो, अमृत संवाद या यूट्यूब चॅनलला. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया उद्या एका नवीन दुर्गेसह. तोपर्यंत नमस्कार.